मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील पारिजात बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर बिबट्या शिरलाय। आतापर्यंत बिबट्यानं 3 जणांवर हल्ला केलाय आणि यामध्ये 3 जण जखमी झालेत। एका घरातील 25 वर्षाच्या मुलीला बिबट्यानं जखमी केलाय। घटनास्थळी वन विभाग, वाईल्ड रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। गेल्या 6 तासांपासून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या चकवा देत असल्यानं जेरबंद करण्यात अडचणी सुद्धा येत आहेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। बिबट्या नागरी वस्त्यांमध्ये शिरलेला होता आणि या बिबट्यानं जवळपास 3 जणांवर आतापर्यंत हल्ला केलेला आहे आणि त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। सध्या वन विभागाचं पथक, अग्निशमन दलाचं पथक, पोलिसांची टीम आहे ती पोहोचलेली आहे घटनास्थळी आणि या बिबट्याचा शोध सुरू आहे। मात्र हा बिबट्या चकवा देतोय, त्यामुळे त्याला शोधण्यास अडचणी येत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची तिथली हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विपुल, सध्या सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दलाचं पथक असेल, वन विभाग असेल, पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहे। आता 7 तास उलटून गेलेले आहेत, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी जे वन विभागाचे जे पथक आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असल्याने त्या ठिकाणी ज्या लागणारे साहित्य आहे ते नेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता बिबट्यावरती 4 जे डाग आहेत ते फायर करण्यात आले आहेत। त्यातला एक डाग आता बिबट्याला लागलेला आहे आणि त्यामुळे अजून देण्यासाठी अडचणी निर्माण होतात। आपण पाहू शकता सध्या माझ्या पाठीमागे या ठिकाणी पूर्ण परिसरात या ठिकाणी जे पोलीस प्रशासन आहे त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आपल्याला। नक्कीच विपुल, आपण बघतोय 6 तासांपासून बिबट्याला जेरबंद करण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे, बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झालेले आहेत। त्यांची प्रकृती नेमकी काय म्हणते? त्यापैकी 4 जण जखमी झालेले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवलेले आहे। तर ज्या महिला जी जखमी झालेली आहे तिला मुंबईच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि त्याच ज्या पीडित जी महिला जी जखमी झालेली आहे तिचं 3 दिवसामध्ये लग्न असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। नक्कीच विपुल, नेमके कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी हे तुम्ही सांगितलेले आहात। या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।